नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हे माझं नवीन चॅनल आहे. प्लीज तुम्ही सर्व याला सपोर्ट करा. मला माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर आता मी आलेली आहे इशिकाच्या स्कूलमध्ये. आज आहे इशिकाचा रिझल्ट आणि रिझल्ट बघण्यासाठी आम्ही स्कूलमध्ये आलो. खूप गर्दी होती. हे बघा, सगळे पॅरेंट्स असे पेढेचे डबे घेऊन येत होते. ज्यांच्या मुलांना चांगले रँक मिळालेले आहे ते. इकडे फीस भरण्याची गर्दी होती आणि इकडे होतं रिझल्ट. बाहेरच त्यांनी रिझल्टचं असं अरेंजमेंट केलेली होती. हे बघा, ह्या आहे इशिकाच्या क्लास टीचर कल्याणी मॅम. ह्या सर्वांना रिझल्ट देत होत्या. ह्या ताई पण आलेले होते. यांच्या मुलाला खूप छान असे पर्सेंटेज पडले होते म्हणून त्यांनी पेढ्याचा डबा आणला होता मॅमसाठी. आणि मॅडम सर्वांना एक एक करून रिझल्ट देत होत्या. इशिकानं यावेळेस खूप अभ्यास काही व्यवस्थित नाही केला आणि ती थोडी बिमार पण होती पेपरच्या वेळेस, म्हणून तिला असे काही विशेष पर्सेंटेज मिळाले नाही. तिची मिस तेच मला सांगत होती की यावेळेला इशिकाला खूप कमी पर्सेंटेज मिळालेले आहे, म्हणून थोडं जास्त तुम्ही लक्ष द्या म्हणे इशिकाच्या अभ्यासाकडे, असं त्या मला सांगत होत्या. बघा, खूप ऊन होती. बाहेरच त्यांनी अशी अरेंजमेंट केली होती. हे बघा, आता इशिकाचा रिझल्ट मिळाला आणि हे मी इशिकाची ज्या ट्युशनच्या मॅम आहे वानखडे मॅम, त्यांच्याकडे आली आहे. त्या पण तेच सांगत होत्या, रिव्हिजन करत नाही म्हणे इशिका, क्वेश्चन आन्सर लर्न नाही करत, असं त्या कंप्लेंट करत होत्या तिच्या. बाकी ठीक आहे, तिला पण मॅम बोलल्या का थोडी रिव्हिजन अजून जास्त कर. इशिका तर खूप अशी एकदम सायलेंट उभी होती मॅडमच्या समोर, काही बोलत नव्हती. मॅडमच तिला सांगत होती. मॅडम मला बोलत होत्या का थोडं अजून तिच्याकडे जास्त लक्ष द्या म्हणे, ती थोडं अभ्यासमध्ये थोडी जीव काढते अभ्यास करण्यासाठी, अशी आहे इशिका. आणि त्याबद्दलच मॅडम बोलत होत्या. खूप दिवसानंतर मॅडम आणि आम्ही भेटलो, थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि तिथेच एक मुलांसाठी टीचर लोकांनी स्कूलतर्फे एक सेल्फी पॉईंट पण अरेंज केला होता. त्यानंतर हा बघा, हा सेल्फी पॉईंट मी तुम्हाला आता दाखवते. तिथे सेल्फी पॉईंटमध्ये सगळे मुलं आपापले सेल्फी काढत होत्या. इकडे देवांश खेळत होता. त्याचं मन नव्हतं घरी जाण्यासाठी, तो म्हणत होता अजून खेळ, पण खूप ऊन होती. हे बघा, हा आहे सेल्फी पॉईंट. इथे इशिकाने सेल्फी काढली. खूप मस्त असा सेल्फी पॉईंट त्यांनी बनवलेला होता. हे बघा, ही आहे इशिकाची मार्कलिस्ट. आणि इथे आतमध्ये काही बुक्स वगैरे टीचरने ठेवलेले होते. लहान मुलांचे होते ते बुक्स. आणि इकडे फीस भरण्यासाठी खूप गर्दी होती, कारण फीस भरल्यानंतरच रिझल्ट मिळणार होता. ज्यांची फीस पेंडिंग होती त्यांनी फीस भरली. त्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. हे बघा, हे इशिकाचे प्रिन्सिपल मॅमचं कॅबिन आहे. हे बाहेर पण खूप गर्दी होती. सगळे लोक फीस आपली पे करत होते. आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर जाऊन थोडासा नाश्ता वगैरे केला. नाश्त्यासाठी आम्ही इकडे बाहेर आलो आहे. हे बघा, इशिका आणि देवांश दोघंही मस्ती करत करत बाहेर निघाले. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर आलो. इथे इशिकाला खायचा होता ढोकला. आणि इथे बाहेरच एक स्टॉल लागते, यांच्याकडे खूप टेस्टी असा ढोकला मिळतो. पण इशिकाने इथे ढोकला खाल्ला. त्यांनी हा ढोकला इडलीच्या साच्यामध्येच बनवलेला आहे. आणि हा ढोकला आहे 20 रुपये प्लेट. खूप छान याची अशी टेस्ट होती, छान लागत होता 20 रुपयात. आणि ह्या देवांशनी इकडे घेतला होता पोहे. त्यानंतर देवांश आणि मी पोहे एन्जॉय केले. देवांशला इडली ढोकळा असं फारसं आवडत नाही, पण इशिकाला खूप आवडतो. त्यानंतर आम्ही घरी आलो. आज मी गेली होती इशिकाच्या शाळेमध्ये. इशिकाचा आज रिझल्ट होता, म्हणून आज मी इशिकाच्या शाळेमध्ये गेलेली होती. आणि देवांश, मी आणि इशिका आम्ही तिघंजणं बाहेर गेलो, नाश्ता केला आणि थोडंसं एन्जॉय केलं आज मुलांसोबत. हा आला आहे देवांश. हे बघा, हा आहे माझा देवांश. तर आता मी इशिकाच्या शाळेमधून आलेलो आहे. आणि इशिकाला काही असे विशेष नाही मिळाले आहे टक्के. तिला 70 to 80% अराउंड फिगर मिळालेले आहे.
खूप गरम होत आहे. लाईट आत्ताच आली. आम्ही पण आताच बाहेरून आलो. खूप जास्त ऊन आहे बाहेर. शाळेत गेलो होतो. खूप जास्त गरमी होत आहे आता मला. आता चला मी चेंज करते आणि माझे कपडे धुते. माझी मशीन पण आता झालेली आहे. मला कपडे धुवायचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.